भंडारा जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसात मुसळधार पाऊस गारपिटीसह पावसाने हजेरी लावली। या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसतोय। आज आपण लाखनी तालुक्यातील कोलारी पटाची या शेत शिवारात आलेलो आहे। इथं बघू शकता शिंगणजुळे नावाच्या या प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इथेंची फळबागाची शेती आहे, पपयांचं लागवड केली जाते। यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलोय आणि बसला यांना, आणि कशा पद्धतीचं यांचं पपई पिकाचं नुकसान झालं आहे हे बघू शकता। मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, सुमारे 2.5 एकरामध्ये यांची पपईची फळबाग होती, ही पूर्णपणे अक्षरशः नष्ट झाल्याचं चित्र दिसत आहे। सोबतच त्यांनी टरबुजाचीही लागवड केलेली होती, तेही पीक जमीनदोस्त झालेलं आहे, त्याचीही नुकसान झालेलं आहे। लाखो रुपयांचं नुकसानीचा फटका या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे बसतोय। आपल्यासोबत आज हे शेतकरी आहेत शिंगणजुळेजी, त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीचं त्यांना नुकसान सहन करावं लागतं आहे, काय परिस्थिती यांच्यावर ओढवलेली आहे। शिंगणजुळेजी, काय सांगाल या अवकाळी पावसाचं कसं पद्धतीचं तुमचं नुकसान झालं? साहेब, या अवकाळी पावसामुळे एवढी नुकसान झालेली आहे की आम्ही नाही कधी उभरू शकत नाही। पण आता असं आहे का, आम्हाला काय करावं ना काय नाही करावं हे सुचत नाही आम्हाला। एवढं नुकसान झालं आहे का 2.5 एकरामध्ये आम्हाला नाही का 2.5 एकरामध्ये आम्हाला 7-8 लाखाची नुकसान झालेली आहे। आणि टरबूज पीक 5 एकराला होतं, त्याच्यामध्ये आमची सरासरी 7 ते 8 लाखाची ते नुकसान झाले, म्हणजे 17-18 लाखाची आमची नुकसान झालेली आहे। या 17-18 लाखाच्या नुकसानीमधून आम्ही उभारणे अशक्य आहे। आम्हाला असं वाटते की आम्ही आता हे काय करावं ना काय नाही। आम्हाला अशी वाटते की आता सरकारने आम्हाला येथे येऊन तुरंतमध्ये पंचनामे करायला पाहिजेत, पंचनामे तुरंतमध्ये करायला पाहिजेत आणि आम्हाला तात्काळ मदत द्यायला पाहिजे, त्याच्यामधून आम्ही थोडा बहुत उभारू शकून। आमची हीच नुकसान नाही, पपई व्यतिरिक्त आमचा टरबूज झालंच, पण त्याच्या व्यतिरिक्त आमचा मका आहे, 2-3 एकराला मका आहे। माझंच नाही तर या परिसरातील या जिल्ह्यातील आमच्या जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांची अतोनात मिरचीचं नुकसान झालेलं आहे, मक्याचं नुकसान झालेलं आहे, गहू चणा यांचंसुद्धा अतोनात नुकसान झालेलं आहे की जे हर व्यक्ती आपली व्यथा मांडू शकत नाही। एवढं अतोनात नुकसान, लाखोचं नुकसान झालेलं आहे प्रत्येक व्यक्तीचे। माझे तर 17-18 लाखाचे नुकसान झालेलं आहे। याच्यातून माझं कर्ज काढलेलं आहे 5-7 लाखाचं, सरासरी 5-7 लाखाचं जसं कर्ज काढलं तर आम्हाला 10-12 लाखाचे 15 लाखाचे उत्पन्न होईल अशी आशा राहते, पण या आशेमधून आता उभारणे अशक्य आहे। तरी आम्हाला तात्काळ शासनाने मदत द्यावी ही आमची विनंती आहे। निश्चितच पहिल्यांदाच नाही तर या वर्षातल्या फसलमध्ये 4थ्यांदा भंडारा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसतोय आणि शेतकरी अपुरता हवालदिल झाल्याचं चित्र इथे आपल्याला बघायला मिळतं। आणि त्यांची शासनाकडून एकच मागणी आहे की तात्काळ पंचनामे व्हावे, तात्काळ त्यांना आर्थिक मोबदला द्यावा, तरच हे शेतकरी पुन्हा एकदा पिकवण्यासाठी उभे राहू शकतात। शेतकरी आता शासनाकडे आशा व्यक्त करत आहे। आता हेच बघणे आहे की सरकार त्यांना कितीपर्यंत आणि कधीपर्यंत आर्थिक मदत देते, याकडे सर्व शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। प्रशांत देसाई, ABP माझा, कोलारी पट, भंडारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।